दिवाळीच्या पहिल्या दिवशी सांगली शहरातील खनभाग, गावभाग, शामरावनगर, गणेशनगरमधील भागात पाणी पुरवठा ठप्प झाल्याने पहिली अंघोळ कृष्णेच्या पाण्याविना झाली आहे। त्यामुळे संतप्त माजी नगरसेवकांनी पाणी पुरवठा कार्यालयासमोर बादली घागर घेऊन ठिय्या मारला, तर अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला। ऐन सणा दिवशी पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कोलमडली आहे। निम्म्या सांगलीला अपुरा पाणी पुरवठा होतोय। या संदर्भात माजी नगरसेवक, नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली होती। किरकोळ कारणे देत दुरुस्ती केली जाईल असं पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं होतं, पण महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन दिवाळीत पाणी पुरवठा ठप्प झाला। अभ्यंग स्नानाच्या दिवशी सोमवारी शहरातील नळ कोरडे पडले होते। गावभागात सकाळी पाणी न आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले होते। माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता चिदानंद कुर्णे व मनराज साळुंखे यांना वॉर्डातच घेराव घातला। यावेळी महिलांनी महापालिका अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला। एक दिवस पाणी बिल भरले नाही तर कनेक्शन तोडलं जातं। आता सणासुदीत पाणी मिळत नाही, मग आम्ही बिले कशासाठी भरायची असा सवाल केलाय। हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा मानणारा सण म्हणजे दिवाळी आहे आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी जे अभ्यंग स्नान केलं जातं, ह्या दिवशी ह्या वॉटर हाऊसनं असा मोठा पराक्रम केला आहे की अखंड सांगलीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे। त्यासाठी सर्व नगरसेवक मिळून ह्या वॉटर हाऊसमध्ये अभियंत्यांना भेटायला आणि आयुक्तांना भेटायला मोकळ्या पाण्याच्या बारड्या घेऊन ह्या वॉटर हाऊसमध्ये आलेत, जेणेकरून थोडं पाणी आपापल्या वॉर्डामध्ये घेऊन जाऊ शकतील। कारण ह्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, ना पाणी सोडायचं नियोजन नाही, ना टँकरची व्यवस्था नाही। त्यामुळे अखंड दिवाळी ही बिना पाण्याची ही सांगली नगरी साजरी करत आहे आणि याचा निषेध म्हणून आज सगळे नगरसेवक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी महापालिकेच्या दारात आले आहेत। तर मी अशा कारभाराचा निषेध करतो।